नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जुलै महिन्यात कोणकोणत्या वेलवर्गीय भाज्या लावायच्या ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे दिसतंय, हे आहे आबईचं बी, ही जाड चवळी, ही लाल चवळी, ही झुडपी चवळी, हे डबल बी, हे पांढरे डबल बी, लाल पापडी, सूर्यफुलाचे बी, भोपळा, लाल भोपळा, घोसाळं, बोंबील घेवडा, कारले, दोडका, हा दुधी मोठा भोपळा आणि हे पांढरी पापडी। अशा पद्धतीने खुरप्याने खड्डा खांदायचा आणि हे बी असं आडवं ठेवायचं आणि मातीने गाडून टाकायचं। हाताचे 2 बोटाचा पियर एवढा खड्डा खांदायचा, बी ठेवायचा आणि मातीने गाडून टाकायचं। पहा, हे आहे डबल बी, हे सुद्धा खड्डा खांदायचा, हे बी असं आडवं ठेवायचं, असे 2 बी आणि हे झाकून टाकायचं। हे पहा, हे लाल डबल बीन्स, असा खड्डा खांदायचा, हे बी असं ठेवायचं आणि मातीने झाकून टाकायचं। ही लाल पापडी, त्याला सुद्धा असा खड्डा खांदायचा आणि हे 2 बी असे ठेवायचे। हे अशा पद्धतीने आता बी लावून टाकायचं। हा दुधी भोपळा, हा पण दुधी भोपळा पांढरा, अशा पद्धतीने सगळे 2-2 बी वेलवर्गीय लावून टाकायचे। जून महिन्यामध्ये पाऊस आल्यानंतर हे गोष्टी लावल्या तरी चालतात। कारल्याचे बी, असे 2 बी टाकायचे, हलक्या हाताने खांदायचा आणि बी असे ठेवायचे, दाबायचे नाही, नाहीतर ते पिचकतात आणि येत नाही। आणि अशा पद्धतीने मातीने गाडून टाकायची। जाड चवळी, ही सुद्धा सापळा पिकाचं काम करते, हे असे टाकायचे आणि मातीने गाडून टाकायचं। हे असे काळे बी असतात, हे असे खड्ड्यात टाकायचे, 2 बी, मुद्दाम 2 बी लावायचे, जेणेकरून दोन्हीपैकी एक तरी बी उगवतं आणि असं मातीने गाडून टाकायचं। हे आहे लाल भोपळा, याला काशीफळ भोपळा सुद्धा म्हणतात। याची सुद्धा पावसाळ्यात लागवड केली जाते जून महिन्यामध्ये। हे असे 2 बी टाकायचे आणि मातीने गाडून टाकायचे। दोन्ही भोपळ्यामध्ये 2 ते 3 फूट अंतर ठेवायचं लाल भोपळ्यामध्ये, आणि दोघांच्या मध्ये अशी झुडपी चवळी लावायची। हे दिसतं छोटं छोटं बी, हे झुडपी चवळीचं आहे। हे सापळा पीक म्हणून आपण यामध्ये लावणार आहोत। असं भिंतीच्या कडेला जाळीवरती ज्या खूप दिवस चालणाऱ्या भाज्या, म्हणजे 3-3 वर्ष टिकणाऱ्या भाज्या, बोंबील घेवडा वगैरे, असा भिंतीच्या कडेला लावायचा। हे पहा, हे 2 बी आणि असं मातीने गाडून टाकायचं। हे आहे बोंबील घेवड्याचं बी, हे दिसायला असं काळं असतं, असे खड्डे खांदायचे खुरप्याने आणि मातीने असं गाडून टाकायचं, म्हणजे हा वेल या जाळीवरती चढणार। अशा पद्धतीने जून महिन्याच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात वेलवर्गीय भाज्या लावल्या तरी चालतात।